टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत एसक्यूएल ट्युटोरियल तेही मराठीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत एसक्यूएल अपडेट क्वेरी. म्हणजेच की काय एसक्यूएल मध्ये आपल्याला अपडेट क्वेरी कशी करायची आहे ते आपण बघायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नॉट ऑपरेटर बघितला आहे. त्याची जी लिंक आहे त्या व्हिडिओची मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. अदरवाईज माझी पूर्ण प्लेलिस्ट आहे एसक्यूएल ट्युटोरियलची. त्याची देखील मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ते तुम्ही नक्की चेक करा. भरपूर सारे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला खूप सारं नॉलेज मिळेल. चला तर मग आज आपण बघूयात की एसक्यूएल मध्ये अपडेट क्वेरी कशी करायची आहे ते बघूयात आज. आता अपडेट क्वेरी म्हणजे काय की समजा एखादा आपला डेटा तयार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी अपडेशन करायचे असतं. ऑब्व्हियसली होत असतं की चुकून काहीतरी एखादं नाव येतं, आपल्याला परत ते अपडेट करावं लागतं. अदरवाईज कोणाचा तरी ॲड्रेस चेंज होतो, मग तेव्हा आपल्याला ॲड्रेस अपडेट करावा लागतो. अशा वेळेस मग आपल्याला एसक्यूएल अपडेट क्वेरीचा वापर करायचा आहे. तो कसा करायचा आहे तेच आपल्याला इथे बघायचं आहे. एसक्यूएल अपडेट क्वेरीचा वापर टेबलमधील एक्झिस्टिंग रेकॉर्ड सुधारण्यासाठी केला जातो. एक्झिस्टिंग रेकॉर्ड्स म्हणजे काय की जो ऑलरेडी आपण डेटा टाईप केलेला आहे. ऑब्व्हियसली डेटा जो टाईप करून झालेला आहे तो त्या डेटामध्येच आपल्याला अपडेट करावं लागतं. ठीक आहे. आता निवडलेल्या ओळी अपडेट करण्यासाठी आपण अपडेट क्वेरीसह वेअर क्लॉज वापरू शकता. अन्यथा सर्व ओळी प्रभावित होतील. येस, वेअर क्लॉज हा अपडेट क्वेरी सोबत वापरलाच पाहिजे. नाही वापरला तर काय होणार आहे? सगळ्या पण जे रो आहेत म्हणजे तुमचा जो डेटा आहे पूर्ण एसक्यूएल मधला, त्या सगळ्या ओळींमध्ये तुम्ही जो डेटा अपडेट करणार आहे त्या सगळ्या ओळींमध्ये तोच डेटा फीड होणार आहे. असं करून चालेल का? तर नाही. म्हणून अपडेट क्वेरी जेव्हा आपण करत असतो तेव्हा वेअर क्लॉजचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. ते यूज झालंच पाहिजे. आता सिंटॅक्स काय आहे अपडेट क्वेरीचा तो आपल्याला बघायचा आहे विथ वेअर क्लॉज. ठीक आहे. काय आहे अपडेट टेबल नेम सेट कॉलम 1 इज इक्वल टू व्हॅल्यू 1 व्हॅल्यू 2 इज इक्वल टू व्हॅल्यू 2. ठीक आहे. यानंतर वेअर मध्ये कंडिशन द्यायची आहे. आता एक्झाम्पल मध्ये कसं बघायचंय ते बघूयात आपण. समजा आपला कस्टमर्स टेबल चालू आहे. ओके. जे तुम्ही माझे व्हिडिओ आधीपासून बघत आहे तर तुम्हाला कस्टमर टेबल कोणता आहे काय आहे ते व्यवस्थित कळेल. जे आता नवीन बघत असतील व्हिडिओ त्यांनी माझ्या आधीचा व्हिडिओ सगळ्या बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की मी कोणत्या टेबल इथे घेतला आहे, कोणता डेटा इथे मी कॅरी करतेय. ठीक आहे. ओके. कन्सिडर द कस्टमर्स टेबल हॅव्हिंग द फॉलोइंग रेकॉर्ड्स. काय की आता हा आपला कस्टमर्सचा जो आहे तो टेबल आहे. ठीक आहे. जो आपण एसक्यूएल मध्ये टाईप करून झालेला आहे आपला. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय ते बघूयात. Following is an the example which would update address for a customers whose ID is 6. म्हणजेच काय की ज्याचा आयडी 6 आहे. समजा इथे आयडी 6 आहे. कोणाचा? कोमलचा. ठीक आहे. ह्याचं काय करायचंय? मला ॲड्रेस काय आहे? त्याचा ॲड्रेस कोणता इथे? MP लिहिलेला आहे. त्या ॲड्रेसमध्ये मला MP काढून दुसरं कोणतंही टाकायचंय. सपोज मला पुणे टाकायचं असेल तर मी पुणे टाकू शकते. ओके. मग कसं करणार मी? तर सिंपल तुम्हाला काय करायचंय? एसक्यूएल अपडेट कस्टमर्स सेट ॲड्रेस इज इक्वल टू. ठीक आहे. इथे इन्व्हर्टेड कॉमा मध्ये पुणे वेअर आयडी इज इक्वल टू 6. खूप सिंपल आहे अपडेट करणं. काय करायचंय? अपडेट कस्टमर्स सेट ॲड्रेस काय करायचं? आपल्याला इथे सेट करायचा आहे तो ॲड्रेस. म्हणून तो आपण इथे टाकलाय. इज इक्वल टू देऊन तुम्हाला जो ॲड्रेस टाकायचा आहे तो तुम्ही तिथे देऊ शकता. त्यानंतर इथे वेअर वेअर म्हणजे काय? कोणाचं बदलायचंय आपल्याला. आपण जर मी इथं वेअर ही कंडिशन दिली नाही तो काय करेल? सरसकट सगळ्यांचे ॲड्रेस चेंज करेल आणि सरसकट सगळीकडे पुणे तो टाकून देईल. असं चालणार आहे का? तर नाही. मला एका पर्टिक्युलर आयडीचं किंवा एखाद्या पर्टिक्युलर पर्सनचं किंवा नेमचं मला ॲड्रेस चेंज करायचंय. मग काय करणार? अशा वेळेस मला वेअर ही कंडिशन पाहिजे. मग वेअर काय येणार आहे? आयडी. वाय? बिकॉज आयडी वर मी डिसाईड करते. अदरवाईज तुम्ही नेम पण घेऊ शकता. वेअर नेम. बट नेमचं कसं होऊ शकतं? नेम तर खूप लोकांची सेम सेम असू शकतात. सो आयडी इज बेटर दॅन द नेम. ठीक आहे. सो म्हणून आयडी आपण घेतलं. ठीक आहे.
मग आता हीच कंडिशन आपण एसक्यूएलच्या सॉफ्टवेअरमध्ये करून बघूयात. तर आता आपण इथे एसक्यूएल सर्व्हरमध्ये इथे आलेलो आहोत. आता मी इथे अपडेट कस्टमर्स, आता तुम्ही बघितलंय की इथे खाली माझा ऑलरेडी एक जो आधीचा जो आहे तो टेबल जो आहे माझा इथे दिसतोय कस्टमर्स टेबलचा. ठीक आहे. तर आय डी 6 जर तुम्हाला दिसते इथे आय डी 6 जो आहे तो इथे ऍड्रेस मध्ये इथे मला एमपी दिसतंय. इजंट इट ओके? दिसतंय? व्हेरी गुड. मग आता काय करायचंय मला? अपडेट कस्टमर्स सेट ऍड्रेस इज इक्वल टू पुणे फिर आय डी 6. ठीक आहे. एक्झिक्यूट करते. मग आता इथे आपल्याला येते की वन रो अफेक्टेड आलेला आहे. ओके. मग आता काय करायचंय? सिंपल मी काय करणार आहे? मला परत तो जो माझा टेबल आहे तो मी इथे आणते. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स आणि ते एक्झिक्यूट केला तर तुम्हाला इथे दिसतंय इथे आय डी 6चा ॲड्रेस जो आहे तो इथे मला पुणे झालेला दिसतो. आय डी 6चा ॲड्रेस मला इथे पुणे झालेला दिसत आहे. तर तुम्ही दुसरा कोणताही करू शकता. आता इथे तुम्हाला दिसतंय की इथे सपोज मला मुंबई करायचं असेल किंवा ठीक आहे मुंबई करू आपण अगेन. ठीक आहे. इन्व्हर्टेड कॉमामध्ये. ठीक आहे. आता काय करायचंय? आय डी 6चा नाही बदलायचा आहे मला. आय डी 2चा. ठीक आहे. सो आय डी 2 इथे किती दिसते आपल्याला? ॲड्रेस काय दिसतोय? दिल्ली. सो मी इथे आय डी काय करेल? इथे 2 करेल. तो दिल्लीचं काय होणार आहे? मुंबई होणार आहे. सो एक्झिक्यूट करेल. एक्झिक्यूट केल्यानंतर काय येते? वन रो अफेक्टेड येते. ठीक आहे. मग आता काय करायचंय? आपल्याला परत बघायचं आहे. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम जे आहे आपण ते परत स्टार टाईप करू इथे. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स जो माझा टेबल नेम आहे तो आणि एक्झिक्यूट करते तर तुम्हाला इथे दिसते की आय डी 2चा देखील ॲड्रेस इथे चेंज झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण अपडेट करू शकतो. तुम्ही ॲड्रेसच नाही तर तुम्ही बाकीच्या गोष्टी देखील इथे चेंज करू शकता. लाईक इथे सॅलरी तुम्ही चेंज करू शकता. कोणाची जास्त होते, कोणाची कमी होते. तर अशा वेळेस आपण इथे सॅलरी चेंज करू शकतो. एज, त्यानंतर नेम, ओके. अशा पद्धतीने आपण कोणतीही गोष्ट आपण या प्रकारे अपडेट करू शकतो. आता तुम्ही बघताल एसक्यूएलची जी आपण आता टाकून बघितली जी ही क्वेरी आपण करून बघितली. आता काय की इथे मला कोमल जे आहे म्हणजे जी आय डी 6 आहे त्याचं मला इथे पुणे इथे भेटलेलं आहे. जे आपण आता जी क्वेरी आपण करून बघितली ती. ठीक आहे. आता नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला की इफ यू वॉन्ट टू मॉडिफाय all addresses and salary column value in the customers table, you do not need to use where clause and the update query. ओके. म्हणजेच काय की तुम्हाला ऑल ॲड्रेसेस अँड सॅलरी जर तुम्हाला बदलायची असेल, ऑल म्हणते मी इथे मला सरसकट सगळ्यांचंच चेंज करायचंय, तर मला इथे वेअर क्लॉज यूज करून चालेल का? तर नाही. मग अशा वेळेस काय करायला लागेल? अपडेट कस्टमर्स सेट ॲड्रेस इज इक्वल टू पुणे आणि सॅलरी जी काय असेल ती. ठीक आहे. मग आता मला काय रिझल्ट मिळणार आहे? ॲज इट इज मला सगळ्या ॲड्रेसेस काय मिळणार आहे? तर मला पुणे, 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 पुणे आणि सॅलरी मला सेमच मिळणार आहे. जर मी वेअर क्लॉज यूज केला नाही, तर मला ह्या प्रकारे माझे सगळे जे रोज आहेत ते अफेक्ट होणार आहे. जर मला वेअर क्लॉज यूज करायचा आहे आणि पर्टिक्युलर मला आय डी घेऊन करायचं असेल, तर तुम्ही वेअर क्लॉज असं यूज करू शकता. तर या पद्धतीने आज आपण बघितलं आहे एसक्यूएल मध्ये अपडेट क्वेरी कशी करायची आहे. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ माझी नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग.